कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे। नव्या सरकारची स्थापना होऊन मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी शपथ घेतल्याला अवघे 2 दिवस झाले नाहीत आणि तोच काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झालाय। खातेवाटप होताच ज्येष्ठ नेते रामलिंगा रेड्डी यांनी थेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या समर्थकांनी तर डी.के. शिवकुमारांवर विश्वासघाताचा गंभीर आरोप केलाय। काय आहे संपूर्ण प्रकरण आणि काँग्रेसमधली नवी डोकेदुखी कोणती आहे, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। तर 3 जूनला डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। एका मोठ्या राजकीय नाट्यानंतर अनेक दिवसांच्या रस्सीखेचानंतर त्यांना हे पद मिळालं। त्यानंतर मंत्रिमंडळाचं खातेवाटप सुद्धा जाहीर झालं, पण हे खातेवाटप काही नेत्यांसाठी असमाधानाचं ठरलं। त्यातलंच एक मोठं नाव म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, अनुभवी नेते रामलिंगा रेड्डी। खातेवाटप जाहीर झाल्यावर अवघ्या काही तासात 5 जूनला रेड्डी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली। त्यांनी फक्त घोषणाच नाही केली, तर आपला राजीनामा देण्यासाठी त्यांनी एका समर्थकाला पाठवलं। दरम्यान आपण फक्त कॅबिनेट मंत्रिपद सोडतोय, काँग्रेसचे आमदार आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षातच काम करत राहणार, असं रेड्डी यांनी स्पष्ट केलं। त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिलंय की मंत्रिमंडळात मंत्रिपद दिल्याबद्दल मी तुमचा आणि काँग्रेस पक्षाचा आभारी आहे, पण मी माझ्या सतत विवेकबुद्धीच्या म्हणजेच अंतरात्म्याच्या विरोधात जाऊन काम करायला असमर्थ असल्यानं मी मंत्रिपदाचा राजीनामा देतोय, कृपया तो स्वीकारावा। राजकीय वर्तुळात या पत्राची खूप चर्चा रंगली, कारण रेड्डी यांनी या पत्रात माननीय मुख्यमंत्रीच्या जागी थेट डी.के. शिवकुमार यांचा उल्लेख केलाय। या उल्लेखावरूनच कर्नाटकातील काँग्रेसमधील अंतर्गत सत्ता संघर्ष किती तीव्र आहे हे स्पष्ट होतं। रामलिंगा रेड्डींच्या या निर्णयानंतर कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेड्डींना बंगळुरू विकास खातं हवं होतं, मात्र त्यांना मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पाचं खातं हे देण्यात आलं आणि त्यामुळे ते प्रचंड नाराज झाले। रेड्डींनी थेट मुख्यमंत्री डी.के. शिवकुमारांवरच शब्द मोडल्याचा आरोप केला, तर समर्थकांनी याला विश्वासघात असं सुद्धा म्हटलंय। राजीनाम्याची घोषणा करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यावर थेट निशाणा साधला। रेड्डी यांनी दावा केला की डी.के. शिवकुमार स्वतः माझ्या घरी आले होते आणि त्यांनी मला शब्द दिला होता की जेव्हा मी मुख्यमंत्री बनेन तेव्हा मी बंगळुरू विकास मंत्रालय सोडेन आणि तुम्ही ते सांभाळा। इतकंच नाही, तर शपथविधीच्या अगदी 1 दिवस आधी सुद्धा जेव्हा मी त्यांची भेट घेतली तेव्हा सुद्धा त्यांनी मला बंगळुरूशी संबंधित पोर्टफोलिओ देण्याचं आश्वासन हे पुन्हा दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही। रेड्डी पुढे भावुक होत असं सुद्धा म्हणाले, मी कधीही स्वतःहून या खात्याची मागणी केलेली नव्हती, पण मला वारंवार त्याचा भरवसा देण्यात आला होता। 2दा शब्द देऊन सुद्धा आता माझ्याकडे जलसंपदा विभाग हा सोपवण्यात आलाय आणि याच विश्वासघातामुळे मी प्रचंड निराश झालो आणि म्हणूनच राजीनामा देतोय। यामुळे डी.के. शिवकुमारांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारसमोर पहिल्याच दिवशी मोठं आव्हान उभं राहिलंय। डी.के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून त्यांच्यासमोर खरं तर अनेक आव्हानं ही उभी राहिली आहेत। सिद्धरामय्या यांच्यासोबत मुख्यमंत्री पदावरून सुरू झालेला संघर्ष हा तर सगळ्यांनाच माहिती आहे। त्यातच आता रामलिंगा रेड्डींच्या राजीनाम्यानं काँग्रेसमधली अंतर्गत धुसफूस ही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। ज्येष्ठ नेत्यांना डावललं जात असल्याची भावना यामुळे वाढण्याची शक्यता काँग्रेसमध्ये आहे। एका बाजूला नव्या सरकारनं स्थिरता आणण्याचा प्रयत्न करत असतानाच अशा प्रकारच्या घटना काँग्रेससाठी नक्कीच डोकेदुखी ठरणार आहेत। रामलिंगा रेड्डींसारखे अनुभवी नेते हे नाराज झाल्यानं त्याचा परिणाम हा सरकार आणि पक्षाच्या प्रतिमेवर मात्र होऊ शकतो। शपथविधी पार पडल्यानंतर आता अवघ्या 48 तासांच्या आत घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे नव्यानं स्थापन झालेल्या काँग्रेस सरकारला हा पहिला आणि अत्यंत मोठा असा राजकीय धक्का मानला जातोय। आता काँग्रेस हायकमांड आणि मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार या परिस्थितीवर कशी मात करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। रामलिंगा रेड्डींचा राजीनामा स्वीकारला जातो की त्यांची समजूत काढून त्यांना परत आणलं जातं, यावर पुढच्या राजकीय समीकरणं ही अवलंबून असतील। कर्नाटकाच्या राजकारणात खेळाखोबीची सुरुवात झाली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। या पूर्ण राजकीय घडामोडीवर तुमचं मत काय आहे? रामलिंगा रेड्डींचा राजीनामा योग्य आहे की डी.के. शिवकुमार यांनी खरंच विश्वासघात केलाय? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।